नमो बुद्धाय मित्रांनो, बुद्धवंश पाली ग्रंथानुसार भगवान बुद्धांसोबत 7 जण जन्म घेतात। त्यांना भगवान बुद्धांचे सहजात प्राणी असं बुद्धवंश पाली ग्रंथामध्ये म्हटलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रथम येतात राहुल माता, म्हणजेच माता यशोधरा। जेव्हा भगवान बुद्धांचा म्हणजे बोधिसत्वांचा जन्म होतो त्याच वेळी राहुल माताचा जन्म होतो। त्याच्यानंतर आहेत भंते आनंद। भंते आनंद हे देखील भगवान बुद्धांचे चुलत भाऊ होते। यांचा जन्म देखील जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वांचा जन्म होतो त्यांच्यासोबतच आनंद यांचा देखील जन्म होतो। त्याच्यानंतर आहेत छन्न। छन्न हे देखील भगवान बुद्धांचे लहानपणीचे मित्र आणि त्यांचे सारथी देखील होते। महाविनिष्क्रमणामध्ये छन्न हे भगवान बुद्धांसोबत राजमहालातून बाहेर पडले होते। तर ह्या छन्नांचा जन्म देखील भगवान बुद्धांसोबत होतो। त्यानंतर महाविनिष्क्रमणामध्ये भगवान बुद्धांनी जो आपला प्रिय घोडा वापरला होता त्याचं नाव आहे कंठक। या कंठकाचा जन्म देखील भगवान बुद्धांच्या म्हणजेच बोधिसत्व सिद्धार्थांच्या जन्मासोबत होतो। त्याच्यानंतर निधिकुंभ। निधिकुंभ हा एक असा शांतीने भरलेला कुंभ असतो की जो कितीही वापरला, कितीही प्राशन केला तरी तो कधीही संपत नाही। तर हा निधिकुंभ देखील भगवान बुद्धांच्या जन्मासोबत उत्पन्न होतो। त्याच्यानंतर आहे महाबोधी वृक्ष। महाबोधी वृक्ष देखील भगवान बुद्धांच्या जन्मासोबतच आज आपण बोधगया येथे आपण महाबोधी वृक्ष पाहतो, तर तिथे तो उगम पावतो आणि तिथेच त्याची वाढ होते। त्यानंतर आहे कालुदाई। कालुदाई हा भगवान बुद्धांचे जे वडील होते शुद्धोधन महाराज शुद्धोधन यांचा जो मंत्री होता त्या मंत्र्याचे पुत्र होते आणि भगवान बुद्धांचे लहानपणीचे सवंगडी देखील होते। हे कालुदाई देखील भगवान बुद्धांच्या जन्मासोबतच जन्म घेतात। म्हणजे जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म होतो त्यावेळी या 7 जणांचा देखील जन्म होतो। म्हणून बुद्धवंश पाली ग्रंथामध्ये याला भगवान बुद्धांचे सहजात प्राणी असं म्हटलं गेलेलं आहे। नमो बुद्धाय।